बदलापूरमधल्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींच्या कथित चकमकीचा दंडाधिकारी चौकशी अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आणि या मृत व्यक्तीशी झालेल्या झटापटीमध्ये 5 पोलिसांकडून वापरलेलं हे बळ अनावश्यक होतं। आरोपीच्या मृत्यूसाठी 5 पोलीसच जबाबदार आहेत असं या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। या चौकशी अहवालामध्ये नेमकं काय काय आपण पाहूया। अक्षय सोबत झालेल्या चकमकीमध्ये 5 पोलिसांनी बळाचा वापर केलेला होता। अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी 5ही पोलीस जबाबदार असल्याचं या चौकशी अहवालामध्ये नमूद केलंय। पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केला होता। बंदुकीवर मृताच्या बोटांचे ठसे मात्र मिळालेले नाहीत, फिंगरप्रिंट्स मिळालेले नाहीत। पोलिसांचा वैयक्तिक बचाव हा अवास्तव आणि संशयास्पद वाटत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय। एफएसएल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप हे योग्य असल्याचं सुद्धा चौकशी अहवालात नमूद केलं गेलंय। बदलापूर चकमक प्रकरण जे होतं, आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू हा संशयास्पद आहे असा सातत्यानं आरोप करण्यात आलेला होता। त्यामुळे आता हा चौकशी अहवाल समोर आल्यानंतर 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी खटला चालवला जाणार आहे। मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आलेला आहे। पोलीस एन्काउंटरमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता। फॉरेन्सिक जो रिपोर्ट आला त्या रिपोर्टनुसार बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट्स नव्हते। अक्षयवर केलेला जो गोळीबार होता तो संशयास्पद होता असं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। अक्षयच्या मृत्यूला हे 5 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत असंही यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। कायद्यानुसार योग्य कारवाई करू अशी माहिती सरकारी वकिलांनी यावेळेला कोर्टात दिली आहे। मला असं वाटतं की खरं तर या सगळ्या घटना घडत असताना आपण पाहतो एनसीआरबीचा जो अहवाल आहे, या अहवालाच्या माध्यमातून मी सातत्याने आपल्यासमोर मांडत आले की कोणत्याही घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देत असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असते, कारण की उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो। याच्यामध्ये ज्या घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करतो। कोणतंही सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये काही घटना अशा पद्धतीच्या घडाव्यात। याच्यासाठी महाराष्ट्र शासन, गृहमंत्री हे सतर्क आहेत आणि सातत्याने याच्या पुढे घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ते पार पाडत असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।